ग्रीन पनीर बनवण्यासाठी इथं पनीर घेतलेलं आहे पावशेर. ते घेतलेलं आहे ग्रीन पनीर बनवण्यासाठी मसाला 3 ते 4 कांदे, 4 टमाटे, थोडे अद्रक, लसूण, थोडेसे काजू, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली. आता ह्याला आपण भाजून थोडासा शिजवून घेऊ मसाला आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. आता इथे तेल गरम झालेलं आहे मसाला भाजण्यासाठी. ह्यामध्ये टाकून घेऊ सगळे मसाले असं आपण आणि भाजून घेऊ. हे सगळे मसाले एकत्र असं लालसर थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचं. नॉर्मल भाजलेलं तर मिक्स करून घेऊया आता हे मसाले. आता इथं हलकासा मसाला भाजून झालेला आहे. आता ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आपण हे मसाला शिजवून गार करून मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. ग्रीन पनीर बनवण्यासाठी इथं तेल घेतलेलं आहे. थोडंसं 2 मापटे थोडेसे जिरे टाकलेले आहे. आता यामध्ये टाकून घेऊ आपण कांदा. ह्या कांदा परतून घेऊ असं लालसर गोल्डन होईपर्यंत. आता इथे कांदा परतून झालेला आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊया. 2 टमाटे घेतलेले असं चॉपरला बारीक करून हे टमाटे पण यामध्ये टाकून आता भाजून घेऊया परत एकदा. तर कांदा टमाटे भाजून झाला. यामध्ये टाकू अर्धा चमचा हळद आणि पनीर मसाला टाकून घेऊया. त्यानंतर हा बारीक केलेला मसाला मिक्सरला हे यामध्ये टाकून याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया परतून मसाल्याला 5 मिनिटं. मित्रांनो सगळा मसाला भाजून झालेला आहे. मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण हे पनीर टाकून घेऊया. पनीर तळलेलं नाही आपण याला थोडंसं हळद मीठ लावून ठेवलेलं होतं मॅरिनेशन करून असं. आता यामध्ये आपण पनीर सोडून घेऊया आणि मिक्स करून आता पनीर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. आता हे वरून मसाल्याचं भांडं खंगाळून यामध्ये पाणी आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकून घ्यायचं आणि 10 मिनिटं दणकून शिजवून घ्यायचा हा पनीर मसाला ग्रीन. मित्रांनो वरतून थोडीशी क्रीम टाकून घेऊया आता यामध्ये असं आणि दणकून उकळी घेऊया. आता झाकण लावून याला. मित्रांनो दणकून उकळी आलेले आहे. वरतून टाकू थोडंसं चवीपुरतं मीठ. का तर पनीरला मॅरिनेशन करताना मीठ लावलेलं आहे आपण. थोडंसं टाकून घेऊया मीठ वरतून आणि गॅस बंद करून घेऊया आता. घंटाडान तर तयार झालेलं आपलं ग्रीन पनीर असं 1 नंबर झालेलं आहे. मित्रांनो या पद्धतीचा नक्की ट्राय करा. याला तंदूर रोटी, चपाती किंवा पुरी कशासोबत बी खाऊ शकताय. 1च नंबर झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.